Hello, good evening, guys. Welcome to my channel, Chemistry Guru. Myself, Professor Pritam Mule. In today's session, we are going to see first year engineering degree course paper pattern as well as 2024 pattern engineering chemistry syllabus. ओके 2019 हा 5 वर्ष सिलेबस चालला. त्यानंतर ह्या वर्षी जो आहे विद्यापीठाने सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी च्या अंडर पेपर पॅटर्न जो आहे तो चेंज झालेला आहे. सिलेबस पॅटर्न जो आहे तो चेंज झालेला आहे. 2024 पॅटर्न आलेला आहे आणि त्याच्या अंडर जो आपला सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग केमिस्ट्री. ओके, त्याच्या अंडर आपण जे काही चेंजेस झालेले आहे ते चेंजेस बघणार आहोत. त्याचसोबत जो फर्स्ट युनिट आहे आपला वॉटर टेक्नॉलॉजी, त्याच्यामधले आपण ओव्हरव्ह्यूज काढणार आहोत आणि क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात ते आपण एकदा न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार चेक करणार आहोत. नाऊ लेट्स सी युनिट नंबर 1 वॉटर टेक्नॉलॉजी. वॉटर टेक्नॉलॉजी हा जो युनिट आहे आपल्या एंड सेमिस्टरसाठी आहे 14 मार्काला. आता बघा आपला 70-30चा पेपर पॅटर्न आहे बाळांनो. ओके, 70 आणि 30. 70 मार्काचं काय आहे तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि 30 मार्काचं काय आहे तुम्हाला सीसीई कॉम्प्रेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. त्या 30 मार्काचं डिवायडेशन कसं केलं जाणार आहे तुम्हाला जे काय युनिट नंबर 1 आणि 2 वरती तुम्हाला काय असणार आहे युनिट टेस्ट असणार आहे दॅट इज फॉर 12 मार्क 12 मार्कांसाठी. युनिट नंबर 3 आणि 4 वरती तुम्हाला असाइनमेंट किंवा केस स्टडी असणार आहेत दॅट इज अल्सो फॉर 12 मार्क्स. ओके, आणि युनिट नंबर 5 वरती एकतर तुम्हाला सेमिनार प्रेझेंटेशन द्यायचं आहे किंवा तुम्हाला क्विज कॉम्पिटिशन घेतलं जाईल, तुमचं क्विजची एक्झाम घेतली जाईल किंवा तुमची ओपन बुक टेस्ट घेतली जाईल दॅट इज फॉर द 6 मार्क्स. सर 12, 12, 6 30 मार्काचं तुमचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन होणार आहे आणि जे उरलेले 70 मार्क आहेत त्याचा तुम्हाला एक एंड सेमिस्टरला विद्यापीठाचा पेपर होणार आहे. 70 मार्कासाठी आपल्याला टोटल 5 युनिट आहेत 2024 पॅटर्न नुसार. युनिट नंबर 1 दॅट इज द वॉटर टेक्नॉलॉजी. युनिट नंबर 2 दॅट इज द इन्स्ट्रुमेंटल मेथड ऑफ अनालिसिस. युनिट नंबर 3 that is the advanced engineering material. Unit number 4 that is the energy sources and unit number 5 that is the corrosion and its प्रिव्हेन्शन. तर 5 युनिट आहेत 70 मार्कासाठी. 14×5 = 70 सेम इक्वली वेटेज दिलेलं आहे विद्यापीठाने. 14 मार्काला 1 युनिट असे टोटल 5 युनिट. ओके, सो जो पहिला युनिट आहे वॉटर टेक्नॉलॉजी दॅट इज फॉर द 14 मार्क. 14 मार्कासाठी तो तुम्हाला विद्यापीठाला विचारला जाईल. आता त्याच्यामध्ये आपल्याला सिलेबस कंटेंट काय काय आहे बघा आणि क्वेश्चन कसे विचारले जातील ह्याचा आपण डिटेल एक्सप्लेनेशन जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके, आता आपण क्वेश्चन कसे विचारले जातील आणि कंटेंट काय काय आहे फर्स्ट युनिटमध्ये ते चेक करूया. नाउ द फर्स्ट कंटेंट दॅट इज द all about the water. Okay, types of impurities present in the water. What is meant by impurities? The impure name suggests itself. Okay, impure means what? That is not pure, something wrong in that pure water. Okay, that is impurity, impure. Okay, so 4 types of impurities are there. First one that is the suspended impurity. Then second one that is the colloidal impurity. Third one that is the biological impurity. And fourth one that is the dissolved impurity. Now see, suspended impurity जे आहे that is the coarse particle size असते. Particle इज लेस दॅन द 1000 युनिट. सस्पेंडेड इम्प्युरिटी म्हणजे काय, जे वाळूसारखे कण असतात दॅट इज नथिंग बट द सस्पेंडेड इम्प्युरिटीज. सेकंड वन दॅट इज द कोलॉइडल इम्प्युरिटी. कोलॉइडल इम्प्युरिटी मीन्स व्हॉट, टायनी पार्टिकल साईज, जे छोटे पार्टिकल साईज असतात आणि ते कोलॉइड्स होऊ शकतात, चिपकून बसू शकतात. दॅट पार्टिकल साईज इन बिटवीन 10 to 1000 अँगस्ट्रॉम युनिट. थर्ड वन दॅट इज द बायोलॉजिकल इम्प्युरिटीज. बायोलॉजिकल इम्प्युरिटीज आर नथिंग बट द पॅथोजन्स. पॅथोजन्स म्हणजे काय, डिसीज कॉझिंग एजंट्स की ज्याच्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतो. देन अल्गी ॲज वेल ॲज फंगाय अँड द व्हायरसेस दॅट इज प्रेझेंट इन युअर प्युअर वॉटर. मग प्युअर वॉटरमध्ये हे मिक्स झालं, अल्गी, फंगाय, व्हायरसेस, पॅथोजन. मग हे काय झालं बेटा, डिसीज कॉझिंग एजंट आहे, मग आपण आजारी पडतो. ह्या बायोलॉजिकल ज्या इम्प्युरिटी आहेत त्या सगळ्यात जास्त घातक आहेत की ज्याच्यामुळे काय होतात आपल्याला हेल्थ इश्यू जे आहेत, पावसाळ्यामध्ये जास्त करून आपल्याला हेल्थ इश्यूला फेस करावं लागतं. देन फोर्थ टाइप दॅट इज द लास्ट टाइप, dissolved impurities. Okay, it includes the all dissolved metals as well as their salts and the gases like as a sodium metal, then aluminium metal, then the potassium is there. Okay, and its salt as well as gases. Okay, त्याच्या रिमूव्हल मेथड ज्या आहेत त्या विचारल्या जाणार नाहीये 2024 पॅटर्न मध्ये. 2019 पॅटर्न मध्ये विचारल्या जायच्या. 2024 पॅटर्न मध्ये क्वेश्चन कसा येऊ शकतो, व्हॉट आर दी 4 टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज, एक्सप्लेन. दॅट इज फॉर 4 मार्क्स.
4 मार्कासाठी 4 इम्प्युरिटी तुम्हाला नाव टाकायचं आहे, एक एक लाईन मध्ये एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. ओके. देन सेकंड पॉइंट, दॅट इज द टाइप्स ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. सो इन द टाइप्स ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर, first point is our hardness. What is mean by hardness? Hard water, okay, which can produces lather on soap, lather with the soap. ज्या पाण्यामध्ये, सॉरी, विच डज नॉट प्रोड्युसेस लॅदर विथ द सोप, ज्या साबणाचा पाण्यामध्ये फेस होत नाही, त्याला काय म्हणतो आपण? हार्ड वॉटर. दॅट इज द हार्डनेस. हे जे काय हार्डनेस कॉझिंग एजंट असतात, दॅट इज द वॉटर हार्डनेस रेंज आहे. कार्बोनेट हार्डनेस अँड द नॉन कार्बोनेट हार्डनेस. 2 टाइप्स ऑफ हार्डनेस आर देअर, टेम्पररी हार्डनेस अँड द permanent hardness. Temporary hardness means what? Carbonate hardness. And permanent hardness means what? Non-carbonate hardness. हे त्यांची also known as, म्हणजे नावं झाली. मेन म्हणजे काय? टेम्पररी हार्डनेस म्हणजे विच इज टेम्पररी, की ज्याला आपण रिमूव्ह करू शकतो. अँड परमनंट हार्डनेस मीन्स व्हॉट? ओके, विच इज परमनंट, त्याला आपण रिमूव्ह करू शकतो पण आपल्याला खूप सारे कष्ट घ्यावे लागतात. लाईक ॲज अ वॉटर ट्रीटमेंट प्लांट, केमिकल प्लांट, ओके, जे काय असतात. ओके, त्याच्यामध्ये हे जे हार्ड वॉटर आहे, परमनंट हार्ड वॉटर, ते आपल्याला परमनंट इम्प्युरिटीज ज्या रिमूव्ह करण्यासाठी खूप सारं प्रोसेस करावं लागतं. वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स असतात बघा. त्यानंतर त्याच्या रिॲक्शन बघायच्या आहेत आपल्याला, टेम्पररी हार्डनेस आणि परमनंट हार्डनेसच्या. मग क्वेश्चन, हाऊ क्वेश्चन विल बी आस्क्ड इन द युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन? डिफाईन हार्डनेस, एक्सप्लेन दी डिफरंट टाइप्स ऑफ हार्डनेस, किंवा असा विचारला जाऊ शकतो, डिफरन्स बिटवीन टेम्पररी हार्डनेस अँड द परमनंट हार्डनेस. ओके, दिस इज द 3 मार्क क्वेश्चन. Then next point, that is the unit of hardness, that is the ppm is there. Okay, parts per million. Then mg per liter is there and the ppb is there, parts per billion. Okay, what is the relationship between ppm and the mg per liter? 1 ppm is equal to 1 mg per liter. ओके, एक पार्ट्स पर मिलियन इज इक्वल टू काय असतं? 1 mg पर लिटर असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग जरी तुमचा न्यूमरिकलचा आन्सर mg पर लिटर मध्ये आलं तरी सुद्धा तुम्हाला पीपीएम मध्ये तेच आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर ह्याचे न्यूमरिकल विचारले जाऊ शकतात 3-3 मार्कासाठी. टेम्पररी, कॅल्क्युलेट दी टेम्पररी हार्डनेस, देन परमनंट हार्डनेस, देन टोटल हार्डनेस. तुम्हाला व्हॅल्यू दिलं जाईल. ओके, 3 मार्काचं न्यूमरिकल असेल. 1 मार्क फॉर द टेम्पररी हार्डनेस, 1 मार्क फॉर द परमनंट हार्डनेस अँड 1 मार्क फॉर द टोटल हार्डनेस. असं टोटल 3 मार्काचं न्यूमरिकल विचारलं जाऊ शकतं. देन दी नेक्स्ट पॉइंट, determination of the hardness by the EDTA method. This method is very important. Okay, that question will be asked in the end-sem examination for the 6 mark. What is mean by EDTA? Ethylene diamine tetraacetic acid. ह्याच्यावरती तुम्हाला पहिलाच एक्सपेरिमेंट आहे केमिस्ट्रीला, इंजिनिअरिंग मध्ये. ओके, तो एक्सपेरिमेंटच ॲज इट इज प्रोसिजर, प्रिन्सिपल, कॅल्क्युलेशन विचारलं जातं तुम्हाला थिअरी एक्झाम मध्ये. म्हणजे त्यामध्ये आपण काय काय बघतो? दॅट इज द कन्सेप्ट ऑफ द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, लिगॅन्ड. ओके, कोणतं आहे हे? हेक्झाडेंटल आहे. ओके, हेक्झा लिगॅन्ड आहे. ईडीटीए स्ट्रक्चर, ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ द ईडीटीए असा क्वेश्चन असू शकतो. त्याला जोडून तुम्हाला प्रोसिजर विचारली जाऊ शकते, रिॲक्शन विचारले जाऊ शकतं, कॅल्क्युलेशन विचारलं जाऊ शकतं. ओके, किंवा ईडीटीएचं एक न्यूमरिकल विचारलं जाऊ शकतं की ज्याच्यामध्ये टोटल हार्डनेस, परमनंट हार्डनेस आणि टेम्पररी हार्डनेस फाइंड करा म्हणून. ओके, इथं एक आपण पिक्चर पेस्ट केलेलं आहे, दॅट इज ऑफ द टायट्रेशन, दॅट वाईन रेड कलर इज चेंजेस टू द ब्लूइश ग्रीन कलर. ओके, जो वाईन रेड कलर असतो त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ब्लूइश ग्रीन कलर मध्ये कन्व्हर्जन होतं. दॅट इज अवर एंड पॉइंट फॉर द ईडीटीए मेथड. गॉट इट? देन नेक्स्ट पॉइंट, अल्कलाइनिटी. अल्कलाइनिटी मध्ये काय? अल्कलाइनिटी दॅट इज युअर सेकंड प्रॅक्टिकल ऑफ द इंजिनिअरिंग केमिस्ट्री. ओके, अल्कलाइनिटी मध्ये काय काय क्वेश्चन असू शकतो? फर्स्ट ऑफ ऑल, द डेफिनेशन ऑफ अल्कलाइनिटी, देन टाइप्स ऑफ अनाइन्स प्रेझेंट. ओके, देन प्रोसिजर फॉर दॅट टायट्रेशन. त्यानंतर एक्सप्लेनेशन हाऊ द रिलेशनशिप बिटवीन दी पॅनॉप्थलिन अल्कलाइनिटी अँड द मिथाइल ऑरेंज अल्कलाइनिटी. म्हणजे फेनॉप्थलिनचा एक फॉर्म्युला आहे आणि मिथाइल ऑरेंजचा एक फॉर्म्युला आहे. ओके, आणि त्याचे जे फॉर्म्युले आहे त्याच्यावरून आपल्याला काय असतं? न्यूमरिकल पण असतो. तर ह्याच्यामध्ये एंड पॉइंट आपण पिक्चर पेस्ट केलेलं आहे बघा. फर्स्ट इज अवर फर्स्ट एंड पॉइंट इज अवर पिंक कलर, देन इट चेंजेस टू द colorless, then it changes to the yellow color, and the last end point that is nothing but the orange color. Okay, when we have added the methyl orange indicator. Okay, जेव्हा
लास्टला आपण मिथाइल ऑरेंज ऍड करतो तेव्हा टायट्रेशन केल्यानंतर ते ऑरेंज कलर मध्ये कन्व्हर्जन त्याचं होऊन जातं. दिस इज ऑल्सो 6 मार्क क्वेश्चन. दॅट इज द डिफाइन अल्कलाइनिटी, एक्सप्लेन द प्रिन्सिपल, प्रोसिजर, कॅल्क्युलेशन ऑफ द अल्कलाइनिटी ऑफ वॉटर सॅम्पल टू डिटरमाइन द हार्डनेस ऑफ द वॉटर. ओके, गॉट इट? समजलं? ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट पॉइंट. हा, नेक्स्ट पॉइंट इज अवर इल इफेक्ट्स ऑफ द हार्ड वॉटर इन द बॉयलर. मग त्याच्यामध्ये आपण बॉयलरचं डेफिनेशन बघणार आहे. ओके, पर्पज ऑफ द बॉयलर यूज इंडस्ट्री. ओके, दॅट इज द परमनंट हार्डनेस इन द फीड वॉटर. मग ह्याच्यामध्ये आपण काय काय बघतो? मेन 4 कन्सेप्ट असतात इल इफेक्ट मध्ये. ओके, प्राइमिंग, फोमिंग, स्केल आणि स्लज. ओके, प्राइमिंग, फोमिंग त्याचं तुम्हाला डिफरन्स पण विचारला जाऊ शकतो 3 मार्कासाठी. प्राइमिंग आणि फोमिंग काय आहे? प्राइमिंग म्हणजे काय? व्हायलंट बॉइलिंग. ओके, विगरस बॉइलिंग. आणि फोमिंग म्हणजे काय? फोम ऑन द फोम ऑर द बबल्स फॉर्म्स ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. ओके, सरफेस ऑफ द वॉटर वरती फोम किंवा बबल फॉर्म होतात. दॅट इज नथिंग बट युअर फोमिंग. अँड व्हॉट इज द प्राइमिंग? की विगरस बॉइलिंग ऑफ द वॉटर. ओके, इम्प्युअर वॉटर. आणि स्केल आणि स्लज. स्केल म्हणजे काय आहे तुमचं? लुझी पार्टिकल, लुझी पीपीटी. आणि स्लज काय आहे तुमचं? हार्ड कोटिंग. ओके, दॅट इज द डिफरन्स बिटवीन स्केल अँड द स्लज. दिस 4 पॉइंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झामला क्वेश्चन कसा विचारला जाणार 4 मार्कासाठी? व्हॉट आर द इल इफेक्ट्स ऑफ द हार्ड वॉटर इन द बॉयलर? यू शुड राईट प्राइमिंग, फोमिंग, स्केल, स्लज अँड देअर एक्सप्लेनेशन. ओके, दीज आर डायग्राम. डायग्राम मध्ये बघा हे जे पाईपलाईन आहे कसं चोकअप झालेलं आहे. ओके, बिकॉज ऑफ स्केल अँड दी स्लज. ठीक आहे, गॉट इट? समजलं? तुमचे काही डाऊट असू द्या, तुम्ही बिंदास कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. Then next point, that is the introduction to the zeolite process. That is also very important concept. Zeolite मध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं बघा. त्याचं प्रिन्सिपल, that is the zeolite treatment method for the water treatment. First of all, their principle of the zeolite process, then the construction, that is that block diagram, then working of the that is process involved with the zeolite process, then zeolite bed regeneration and their chemical reaction. Okay, how that hydroxide ion is converted into zeolite, and that zeolite is again converted back to the hydroxide one. Okay, then advantages and the limitations of that zeolite process method and the numericals of the zeolite मेथड. जर तुम्हाला क्वेश्चन 6 मार्कासाठी आला तर काय येणार? एक्सप्लेन दी प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, रिजनरेशन प्रोसेस, ऍडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ द झिओलाइट. आणि जर ह्याच्यामधला एका दुसरा पॉइंट कट केला तर एक्सप्लेन दी प्रिन्सिपल, डायग्राम, वर्किंग, ऍडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स ऑफ द झिओलाइट प्रोसेस. आणि जर झिओलाइटचा हा थिअरीचा क्वेश्चन पडला नाही तर 100% झिओलाइटचं न्यूमरिकल जे आहे ते तुम्हाला एंड सेमिस्टरसाठी पडू शकतं. देन दी नेक्स्ट पॉइंट. Second method, that is the ion exchange method. We can also call it as a deionization method or the demineralization method. आता ion exchange method मध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं बघा. फर्स्ट ऑफ ऑल देअर डेफिनेशन म्हणजे प्रिन्सिपल विचारलं जाऊ शकतं. देन द कन्स्ट्रक्शन, देअर ब्लॉक डायग्राम, त्याचं वर्किंग की ज्याच्यामध्ये जी काही प्रोसेस आहे, त्यानंतर त्याच्या पण रिजनरेशनच्या प्रोसेस, ऍडव्हान्टेजेस अँड द लिमिटेशन्स. ओके, दिस इज ऑल्सो 6 मार्क क्वेश्चन. प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, working, advantages, limitations and the diagram of the ion exchange process. Okay, then the next point, reverse osmosis process. Reverse osmosis, that is the 3 mark question or the 4 mark question. How the question will be asked? That is the principle of the reverse osmosis. Osmosis चे जे उलट आहे, opposite, that is nothing but the reverse osmosis. रिव्हर्स ऑस्मॉसिस साठी मी तुम्हाला सांगितलं आहे रेझिनचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, मनुक्याचं. तुम्ही 12th ला असताना तो एक्सपेरिमेंट पण केला असेल बघा रेझिनचा इन द रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रोसेस. ओके, प्रिन्सिपल, त्याचं वर्किंग, त्याचं ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. ओके, डायग्राम. हे 3 मार्काचं क्वेश्चन किंवा 4 मार्काचं क्वेश्चन फिक्स असतं बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑस्मॉटिक प्रेशर काय आहे ते एक्सप्लेन करावं लागतं, सेमी परमिएबल मेम्ब्रेन काय आहे ते एक्सप्लेन करावं लागतं. ओके, त्यानंतर त्याचं प्रोसेस एक्सप्लेन करावं लागतं आणि ऍडव्हान्टेजेस अँड द लिमिटेशन्स ऑफ द रिव्हर्स ऑस्मॉसिस. देन द लास्ट मेथड, दॅट इज द इलेक्ट्रोडायलिसिस मेथड. सेम क्वेश्चन फॉर द 4 मार्क्स. प्रिन्सिपल, डायग्राम, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ऍडव्हान्टेजेस, लिमिटेशन. दॅट इज ऑल्सो 4 मार्क क्वेश्चन फॉर द इलेक्ट्रोडायलिसिस. एकतर रिव्हर्स ऑस्मॉसिस विचारलं जाईल किंवा इलेक्ट्रोडायलिसिस, दोन्ही विचारलं नाही जाणार. मागच्या स्लाइड मध्ये पण सेम, एकतर झिओलाइट विचारलं जाईल किंवा आयन एक्सचेंज विचारलं जाईल, 2 पैकी 1.
ओके. इथं पण सेम, एक तर रिव्हर्स ऑस्मॉसिस किंवा इलेक्ट्रोडायलिसिस, दोन पैकी एक. त्याच्या आधीचं पण सेम इल इफेक्ट मध्ये एकतर प्रायमिंग फोमिंग विचारलं जाईल किंवा स्केल स्लज विचारलं जाईल. ओके. इथं पण सेम, एकतर अल्कलाइनिटीचा 6 मार्काचा क्वेश्चन पडेल किंवा ईडीटीएचा 6 मार्काचा क्वेश्चन पडेल. ते फिक्स ठरलेलं असतं. एकतर म्हणजे डिसेंबरच्या एक्झामला ईडीटीएचा क्वेश्चन आला, तर मेच्या एक्झामला तुमचा अल्कलाइनिटीचा क्वेश्चन येतो. सपोज डिसेंबरच्या एक्झाम्पलला प्रायमिंग फोमिंग आलं, तर मेच्या एक्झामला स्केल स्लज, असं त्यांचं अल्टरनेट ठरलेलं असतं सिलेबसमध्ये. ह्या सेमिस्टरला झिओलाइट विचारलं, तर पुढच्या सेमिस्टरला आयन एक्सचेंज विचारतील. ह्या सेमिस्टरला रिव्हर्स ऑस्मॉसिस विचारलं, तर पुढच्या सेमिस्टरला इलेक्ट्रोडायलिसिस विचारतील. मी एक जस्ट एक्झाम्पल सांगतोय. मी ह्या सेमिस्टरला हे विचारलं म्हणजे तेच विचारलं जाईल असा त्याचा अर्थ होत नाही. मला विद्यापीठाचा पेपर काय निघणार आहे, त्याच्यामध्ये काय विचारतील, हे आपण एक प्रोबॅबिलिटी, शक्यता वर्तवू शकतो. मी त्यात फिक्स काय विचारतील हे सांगू शकत नाही. मी पुणे विद्यापीठाचा पेपर काढत नाही. ओके. नाहीतर तुम्ही असा समज करून घेचाल की मी सांगितलं की ह्या सेमिस्टरला रिव्हर्स ऑस्मॉसिस, पुढच्या सेमिस्टर इलेक्ट्रोडायलिसिस, सगळे 100% व्हिडिओ बघून ओनली रिव्हर्स ऑस्मॉसिस लर्न करून येणार आणि नेमकं ह्या सेमिस्टरला इलेक्ट्रोडायलिसिस विचारलं जाणार. ओके. असं करू नका. पूर्ण सिलेबस ओव्हरलुक करा, पूर्ण सिलेबस करण्याचा प्रयत्न करा. ओके. अँड द लास्ट पॉइंट, हा जो पॉइंट आहे हा मात्र फिक्स करा. ओके. कारण न्यू सिलेबस आहे आणि न्यू सिलेबसमध्ये इलेक्ट्रोडायलिसिस पर्यंत ओल्ड सिलेबस आहे, बट न्यू सिलेबसमध्ये ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन टेक्निक हा जो पॉइंट आहे हा नव्यानं ऍड झालाय. आणि जे नवीन काहीतरी ऍड होतं ना, ते फिक्स विचारण्याचे चान्सेस असतात. ओके. त्याच्यामुळे ॲटमॉस्फेरिक वॉटर टेक्नॉलॉजी हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्ही प्रॉपर करा, की ज्याच्यामध्ये त्याची ब्लॉक डायग्राम आहे बघा, प्रिन्सिपल आहे, वर्किंग आहे आणि ऍडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स आहेत. ओके. वॉटर वेपर कॉम्प्रेशन, रेफ्रिजरेशन, म्हणजे मी तुम्हाला एसीचं एक्झाम्पल दिलं होतं क्लासरूम मध्ये. ओके. किंवा जेव्हा मी तुम्हाला पूर्ण डिटेलिंग मध्ये एक्सप्लेन करेल ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन टेक्निक, तेव्हा मी तुम्हाला समजून सांगेल की ते काय आहे. तर एसीचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन टेक्निक, की बाबा एसी मधून जसं आउटलेट मधून पाणी निघतं आणि मग ते पाणी जे आहे ते आपण एसी मधून कॅप्चर करतो ना, म्हणजे प्रिपरेशन ऑफ वॉटर इज देअर. एसी मध्ये पाणी कुठून आलं? दॅट इज फ्रॉम द मॉइश्चर प्रेझेंट इन युअर ॲटमॉस्फिअर. ओके. प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर, की जे ते ऍब्झॉर्ब करणार आहे एसी, आणि त्याच्यामधून आउटलेट मधून तुमचं काय आहे, वॉटर जनरेशन होणार आहे. हे फक्त एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओके. तर रिव्हिजनमध्ये हे जे काही तुमचे 8 पॉइंट्स आहेत, 8 पॉइंट्समध्ये आपण काय-काय बघितलं, एकदा आपण रिवाइज करूयात. अवर फर्स्ट पॉइंट दॅट इज द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द वॉटर. अवर सेकंड पॉइंट दॅट इज द टेम्पररी हार्डनेस, परमनंट हार्डनेस, then our EDTA method, then the alkalinity of water sample, priming, foaming, and the scale sludge. These are our ill effects of the hard water in the boiler. Then the zeolite process, ion exchange process, then the reverse osmosis method and the electrodialysis method. And our last point is the atmospheric water generation method. ओके. तर डिफिकल्टी सॉल्विंगचं मी तुमचं एक सेशन घेणार आहे, त्याचसोबत ऑनलाईन युट्यूबला माझ्या चॅनलला केमिस्ट्री गुरु सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, तिथला बेल आयकॉन घंटी वाजवा. ओके. आणि जे काही तुमचे डाऊट्स वगैरे असतील ते तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. तर त्याचसोबत आपण माझं एक टेलिग्रामला चॅनल आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला एक मिनी टेस्ट क्वेश्चन पेपर पाठवेल. ओके. किंवा याच्यामध्ये पण युट्यूब चॅनलला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक मिनी टेस्ट क्वेश्चन पेपर जो आहे फर्स्ट युनिटवरती प्रॉबेबल क्वेश्चन काय विचारले जाऊ शकतात, तो एक क्वेश्चन पेपर अपलोड करेल आणि शॉर्टमध्ये एक्सप्लेन करेल. तर तुम्ही तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, त्याच्यामधून काही डिफिकल्टी असतील तर ते डिफिकल्टी विचारा. किंवा आपलं एक जे टेलिग्रामचं चॅनल आहे की जे लिंकला अटॅच आहे, ओके, माझ्या युट्यूब चॅनलला, त्याच्यावरती जाऊन टेलिग्रामचं चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. त्याचसोबत एमसीक्यू टेस्ट. ओके. एमसीक्यू टेस्ट देखील आपण टेलिग्रामच्या चॅनलला एक गुगल फॉर्म मी क्रिएट करून पेस्ट करेल. ओके. त्याचसोबत तुम्ही तिथे एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. तुमचे किती एमसीक्यू बरोबर वगैरे येत आहेत ते तुम्ही चेक करू शकता. ओके. कारण की अजून तुमचं पेपर पॅटर्न जे आहे ते फिक्स झालेलं नाहीये. म्हणजे प्रोबॅबिलिटी आहे एमसीक्यू काढण्याची, आणि एमसीक्यू असू पण शकतात. म्हणजे आतापर्यंतचा पेपर पॅटर्न कसा होता, 10 मार्काचे एमसीक्यू आणि 60 मार्काचा थेअरी पेपर. तर आता देखील तोच पेपर पॅटर्न कंटिन्यू ठेवायचा असं चाललंय. बट जर काही चेंजेस झाले तर मी तुम्हाला वेळोवेळी कळवत राहील. त्यासोबत क्विज आणि ऍक्टिव्हिटी हे तर तुम्हाला आता फर्स्ट 2 युनिटला नाहीये, दॅट इज फॉर द 5th युनिट. ओके. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही बिंदास विचारू शकता.
ठीक आहे. माझा चॅनल मी जे तुम्हाला काही फर्स्ट युनिटचं प्रोबॅबल क्वेश्चन कसे विचारतील किंवा कंटेंट जो काही सांगितलेला समजला असेल, तर आपला जो केमिस्ट्री गुरुचा चॅनल आहे तो नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, माझा व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, जे काही तुमचे डाउट्स वगैरे असतील ते. ओके. आणि थँक यू सो मच फॉर टुडेज सेशन. वी विल बी कंटिन्यू टू बी इन नेक्स्ट क्लास. ओके. थँक यू सो मच.